नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहत आहात जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, अत्यंत महत्वाची अशी आज मी माहिती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. ही माहिती महाराष्ट्रातील जे आता अधिवेशन झालं त्या अधिवेशनासाठी जनतेसाठी काय महत्वाचे निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेले आहेत, हे आज मी आपल्याला जीडी ऑलराऊंडर ह्या युट्यूब चॅनेलवर सविस्तर सांगणार आहोत. हा व्हिडिओ सविस्तर ज्यावेळी आपण पाहाल, न स्किप करता ज्यावेळी पाहाल, त्यावेळीच आपल्याला मंत्रिमंडळात काय महत्वाचे निर्णय असे घेतलेले आहेत सामान्य जनतेसाठी, हे आपल्याला समजणार आहे. त्यामुळे आपण इथे साईडला जे घंटीचं बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा आणि जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. चला तर दर्शको, आपण व्हिडिओला सुरू करूया आणि हे महत्वाचे निर्णय काय आहेत हे सविस्तर जाणून घेऊया. दर्शको, आपल्याला माहितीच आहे, आता नुकतंच पावसाळी अधिवेशन संपलं. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काय महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत, हे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. दर्शको, विधानमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताचे कोणते मोठे आणि महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, यावर आता आपण सविस्तर चर्चा करत आहोत. सरकारने अधिवेशनात अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम आपल्या सर्वांच्या जीवनावर होणार आहे. तर पहिला मुद्दा आपण बघूया आणि पहिला निर्णय काय घेतलाय हे आता आपण जाणून घेऊया. पहिला निर्णय आहे शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी मोठा दिलासा. शेतकऱ्यांसाठी सरकारनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्या 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 पिकांचे नुकसान नैसर्गिक आपत्तीने झाले आहे, त्यांना आता पूर्वीपेक्षा अधिक दराने भरपाई दिली जाणार आहे. तसेच कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांना प्राधान्याने मंजुरी देण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने देण्यात आलेले आहेत. हा शेतकऱ्यांसाठी पहिला निर्णय मंत्रिमंडळात घेतला. आता दुसरा बघूया. लाडकी बहीण आणि महिला सक्षमीकरण योजना. लाडकी बहीण आणि महिला सक्षमीकरण योजना महिलांसाठी अत्यंत महत्वाची असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळावा यासाठी प्रक्रियेत सुलभता आणली जाणार आहे. तसेच महिलांच्या सुरक्षतेसाठी आणि जिल्ह्यात निर्भया पथकची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे महिलांसाठी झालं. आता आपण तिसरा मुद्दा बघूया. शिक्षण आणि सरकारी नोकर भरती. तरुणांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सरकारी विभागातील रिक्त जागा भरण्यासाठी मिशन मोडवर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. येत्या काही महिन्यात शिक्षक, पोलीस आणि महसूल विभागातील हजारो जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा परिषद शाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. हे तरुणांसाठी नोकर भरतीवर सरकारने प्राधान्य दिलेले आहे. आता चौथा बघूया. पायाभूत सुविधा आणि विकास. आपल्या राज्याचा विकास गतिमान करण्यासाठी नवीन रस्ते, उड्डाणपूल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील रस्ते जोडणीसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत विशेष निधी मंजूर झाला आहे, ज्यामुळे दळणवळण अधिक सुलभ होईल. बघा, आता पाचवा बघा. आरोग्य सुविधांचा विस्तार. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेण्याची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे, ज्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना आता महागड्या उपचारासाठी मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. शासकीय रुग्णालयामध्ये औषधाची कमतरता भासू नये म्हणून औषध खरेदी प्रक्रिया पारदर्शक करण्याचा निर्णय घेण्यात आलेले आहेत. असे हे 5 निर्णय महत्वाचे सर्वसामान्यांच्या जनतेला दिलासादायक सुद्धा ठरणार आहेत आणि त्यांच्यावर सर्वसामान्य जीवनात परिणाम करणारे सुद्धा हे निर्णय आहेत. तर निष्कर्ष दर्शको, यातून काय निघाला, तर मित्रांनो, हे होते अधिवेशनाचे महत्वाचे निर्णय. हे सर्व निर्णय अंमलात आल्यास निश्चित सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य होईल अशी आशा आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला दर्शक हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण जास्तीत जास्त लाईक करा. इथे साईडला जे घंटीचं बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा. जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब होईल.
कारण सबस्क्राईब ज्यावेळी होईल त्यावेळीच आपल्याला मोबाईलवर नोटिफिकेशन जाणार आहे आणि अशी महत्त्वाची अशाच माहित्या आपल्याला समजणार आहेत आणि आपल्याला माहिती समजल्यामुळे आपण सावध होणार आहात, अलर्ट होणार आहात आणि यातून कसा आपला बचाव होईल, कसा आपला फायदा होईल योजनेअंतर्गत हे आपण बघणार आहात. त्यामुळे आपण जी ऑलराउंडर हे यूट्यूब चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा. आपला एक सबस्क्राईब आपलं जीवन बदलू शकतो आणि एखाद्याला शेअर ज्यावेळी तुम्ही कराल, त्यावेळी त्याचा पण याच्यापासून फायदा होणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वसामान्यपर्यंत शेअर करा. आपला WhatsApp ग्रुप असेल, सोशल मीडिया असू दे, आपले नातेवाईक असू दे, मित्रमंडळ असू दे, प्रत्येक ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा. ज्यावेळी शेअर कराल, त्यावेळेस आपल्याला अशा विविध शासकीय योजना, प्रत्येक उपयोगी योजना, जी ऑलराउंडर ह्या YouTube चॅनलवर मी आपल्यासाठी घेऊन येत असतो दर्शको. माझ्या बातम्या ज्या असतात त्या रिअल आणि खऱ्या असतात. इतर आमच्या युट्यूबवरांसारखं माझं काही तामझाम नसतं. जे आहे ते रिअल आणि फक्त तोंडी याच्यावर आपल्याला मी अलर्ट करण्याचं काम करत असतो. त्यामुळे आपण जी ऑलराउंडर हे YouTube चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि जी ऑलराउंडर YouTube चॅनलच्या माध्यमातून नक्कीच या प्रत्येक निर्णयाचा आपण फायदा घ्या. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.